तर फायनली आपली अष्टविनायकची ही पूर्ण यात्रा कंप्लीट झालेली, आपली बाईक राईड कंप्लीट झालेली. सूर्यास्त प्लस आपला राष्ट्रध्वज खूप छान असा नजारा आहे. NS200 मध्ये एक ड्रॉबॅक वाटतो. भेटू गणपती बाप्पा मोरया. चल दादा येतो उद्या भेटायला, काही विषय चालेल, काय हरकत नाही. तुम्हाला पण. आणि हा निशिकांत आम्ही आमच्या मार्गाला चाललाय पुण्याला, आम्ही चाललो आमचं नाशिकला. चला चला पुढच्या राईडला भेटू. नक्कीच. याच गोष्टीमुळे खूप ऍक्सिडेंट होऊ शकतात. जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12 12 12 12. नमस्कार पब्लिक, मी निशिकांत खैरनार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दिवस तिसरा आहे आणि काल रात्री जसं तुम्हाला सांगितलं की आपण थेऊरला थांबलेलो, तो गणेश लॉजला, गणेश भक्त निवासला. तर सकाळी उठलो, आंघोळ वगैरे झाली आणि आत्ता आपण दर्शनासाठी जात आहोत थेऊरच्या चिंतामणीच्या. तर चला आपण आधी दर्शन घेऊ, त्यानंतर पुढे निघूया. तर हे मंदिर आहे आणि आत्ता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. सलग सुट्ट्या आल्यामुळे प्रत्येक अष्टविनायकाच्या मंदिरात चांगल्यापैकी गर्दी झालेली आहे. पहिले जे 4 आपले गणपती झाले त्यांच्यात थोडी पण आपल्याला गर्दी लागली नाही, पण मोरगावला आणि थेऊरला आपल्याला चांगल्यापैकी गर्दी लागते. चिंतामणी थेऊर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे एक देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील एक गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. श्री मोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनामी असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्री मोरया यांचे नातू श्री धरणीधर महाराज यांनी बांधले. 1000 वर्षानंतर पेशव्यांनी येथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे. त्या काळी हे मंदिर बांधायला 40,000 रुपये लागले होते. तर आत्ताच आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. म्हणजे बाकीचे जेवढे गणपती झाले त्यांना आपल्याला गर्दी नाही लागली, पण इथे आज तसं रविवारी असल्यामुळे आपल्याला चांगल्यापैकी गर्दी लागली, पण व्यवस्थित आपलं दर्शन झालेलं आहे. चला आपण आधी बाहेर जाऊ. तर रूमवर पोहोचलो आहेत आपण आणि आता तर एवढा असं सगळा काही पसार आहे. तर 5 मिनिटात पॅक करू, भेटू तो तुम्हाला. तर चला झाली तयारी, ऑल सेट एकदम. तर बाईक घ्यायची आणि ब्रेकफास्ट करायला जायचं. बाईक आता कोल्ड स्टार्ट करू. तर आता आपण लोकेशन लावून घेऊ आणि लगेच निघूया. तर ह्या जोशी प्युअर व्हेज हॉटेलवर आपण काल रात्री जेवण केलं होतं, तुम्हाला जसं दाखवलं. खूप छान होतं असं त्यांच्याकडचं जेवण. तर आत्ता आपण त्यांच्याकडे नाश्ता करू मस्त. तर हे होतं जोशी प्युअर व्हेज असं काही हॉटेल आहे. खूप छान असं जेवण भेटलं होतं रात्री. तर आता जाऊ आपण, बसू, जेवण करू, जेवण होतो, नाश्ता करू, मग निघू इथून. तर आपल्या राईडचा पहिला व्हिडिओ लाईव्ह झालेला आहे, इथं चालू आहे. हर्ष भाऊ बघताय, नक्की बघा, नक्की बघा. मी बघितलं असेल किंवा इथं वर आय बटनमध्ये त्याही व्हिडिओची लिंक आहे, एकदा नक्की बघा. तर रात्री आपण जिथं जेवण केलं होतं जोशी हॉटेलला, तिथेच आपण आता ब्रेकफास्टसाठी आलो. ब्रेकफास्टला काय ते तुम्हाला दाखवतो. तर आम्ही एक पुरी भाजी घेतली आणि एक मिसळ घेतली. मिसळमध्ये छान असं फरसाण वगैरे, रस्सा, त्यानंतर थोडी मटकी, पाव आणि कांदा. तर आपण जेवण केलं इथे जे जोशी हॉटेल आहे तिथे थांबलेलो होतो. त्यांचे ओनर आहेत, आपण त्यांच्याशी एकदा बोलून घेऊ. नमस्कार काका. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते, म्हणजे जसं की आता तुम्ही हॉटेलची सुरुवात केलेली आहे, तर केव्हापासून केली आणि इकडे कधी आली? मूळचा राजस्थानचा आहे, मला इथे येऊन 12 वर्ष होत आहे. मी असेच चिंतामणीचे दर्शन घ्यायला आलो, त्यांची कृपा झाली, मला त्यांनी इथंच बसवलं. मला वाटलं मानव सेवा सहित
आपलं पोट पाणी बी होतं आहे आणि सेवा बी करावं, कस्टमरला चांगली व्यवस्था द्यावं ह्या विचारानं मी जोशी प्युअर व्हेज माझ्या आडनावाच्या हिशोबाने पाठवतो. तुमचं अन्न खुश आहे, तुमचं जेवण वगैरे खूप छान वाटलं आम्हाला. तर नक्कीच नेक्स्ट टाइम आल्यावर तुम्हाला एकदा नक्की भेटायला येईल. धन्यवाद. जर तुम्ही पण कधी आले तर एकदा नक्की ट्राय करा. हॉटेलच्या बाजूलाच आहे, रस्त्याच्या बाजूला. जेव्हा तुम्ही चिंतामणीच्या मंदिराकडे जाता तेव्हा तुम्हाला मी लोकेशन दाखवतो. जर कधी तुम्ही थेऊरला आले तर एकदा नक्की व्हिजिट करा. खूप छान असं जेवण असतं. किंवा तुम्ही ब्रेकफास्ट म्हणा, नाश्ता म्हणा, खूप छान आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारचे जेवण पण उपलब्ध आहेत. तुम्ही ऑर्डर द्या, ते बनवून देतील तुम्हाला. आपलं झालं आहे ते असं काही हॉटेल आहे. जर तुम्ही कधी नक्की आले तर एकदा नक्की व्हिजिट करा. तो हा जो रस्ता आहे जो उरळी कॅन्टीनकडनं थेऊरकडे जातो, तर तिथेच समोर तुम्हाला जोशी हॉटेल दिसेल. तर एकदा नक्की व्हिजिट करा, खूप छान असं. तर चला निघूया. चला सर, चला. चला आता निघूया. आता इथून रांजणगावपर्यंत जायचं आहे. रांजणगावला गेल्यानंतर महागणपतींचं दर्शन घेऊ. तर विषय असा आहे, जर तुम्ही अष्टविनायक राईड प्लॅन करत असाल, म्हणजेच जर तुम्ही लॉजला थांबायचं म्हणत असाल तर थोडं लवकर या. कारण जर ट्रस्टचे भक्त निवास नसले तर बाहेरच्या भक्त निवास आहेत, थोडेसे पैसे जास्त चार्ज करतात. काल आमचं तेच झालं, कारण ऑलमोस्ट सगळेच भक्त निवास भरले होते आणि एकच होतं, तर त्यांनी आम्हाला 1500 रुपयाला रूम दिली, पूर्ण 1500ला. तर आपण इथून निघालेलो आहेत. तुम्हाला एक सजेस्ट करत, जर तुम्ही भक्त निवासाची रूम घेत असाल, जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 1500 रुपये असतील, त्यामुळे लवकरात लवकर बुक करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतरची सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत एक तर ओडोमॉस किंवा मच्छरची कॉईल ठेवा, कारण खूप गंदे डास चावतात. आपल्या सेफ्टीसाठी म्हणतोय, कारण ते तसं काही प्रोव्हाइड नाही करत. तर आपण स्वतः सेफ्टी केली पाहिजे आपली स्वतःची, असं. तर मराठा आरक्षणाच्या गाड्या आज पण जात आहे, परत जात आहे. जे मुंबईला गेले होते ते मला चांगलं आठवतं. ज्या दिवशी ते सुप्यामध्ये आणि रांजणगावमध्ये होते, त्या दिवशी मी एका मीटिंगसाठी रांजणगावला होतो, ऑफिशियल मीटिंगसाठी. की तुफान गर्दी होती, तुम्हाला सांगतो डायरेक्ट. म्हणजे मी मीटिंग आपली सोडून वरती निघालो होतो पुण्याकडे. का? कारण खूप जास्त प्रमाणात गर्दी होती. मला नाशिकला, पुण्याला लवकर पोहोचायचं होतं. म्हणजे अहमदनगर रस्ता म्हटला आणि जर ट्रॅफिक जाम नाही आहे असं कधी होणारच नाही. आणि त्यात असं झालं, आपल्या काही गणपतीचे दर्शन मस्त झाले. आज हातात दिले आता त्याने आठवण येतं काय. भरपूर लोक असे आहेत की डायरेक्ट मध्ये घुसतात. आम्हा जाऊ द्या ना घरी. फोटो काढा. कोणाचा काढला? जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मामा जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. 12 12 12. आहा हा हा हा. ट्रॅफिक राहते, आपल्याला याच्यात गाडी काढायची आहे, इतका वेळ लागून आहे. हो, पुढं कोणी आडवा आलाय का? एवढी ट्रॅफिक अरे हा, हे इकडून येत आहे ना, त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक जाम. तर चला आता थांबव. थांब 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 थांब. पब्लिक आहे म्हटलं सगळी. अरे रविवार असल्यामुळे रांजणगावची पब्लिक आहे. असं आज खरं तर रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे जो महागणपती आहे त्याच्या दर्शनासाठी खूप जास्त प्रमाणात असे जे भाविक आहेत ते जात आहेत. आता ऑलमोस्ट आपल्याला फक्त 5.7 किलोमीटर राहिलं आहे रांजणगावच्या महागणपतीचं गणपती. चालत असणार ज्या क्षेत्रात, ज्या परिसरात ऊस जास्त पिकतो, तर अशा काही ट्रेलर्स वगैरे असतील तर त्यांच्या मागे थोडं जपून चालला रात्रीचं. किंवा तुमच्या गाडीला लॅम्प लाईट तरी प्रॉपर ठेवा. कारण विषय कसा आहे, आत्ता तुम्ही बघितलं ना, पाठीमागं त्यांच्या ट्रेलरला ना ट्रॉलीला ना लाईट आहे ना रिफ्लेक्टर्स आहे. जेव्हा ते रात्रीच्या हायवेला चालत असतील, आपलं लाईट म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट पोहोचाल, त्यांना टेकाल तरी तुम्हाला समजणार नाही की इथं ट्रॉली आहे असं. तर रात्री जर तुम्ही असं चालत असाल तर एकदा नक्की म्हणजे थोडंसं प्रिकॉशन्सने चला, थोडी सावधगिरी बाळगत चला. म्हणजे जेणेकरून ना आपल्या जीवाला काही धोका असेल ना आपल्या गाडीला, म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण खूप कमी होतील. ह्याच गोष्टीमुळे खूप ॲक्सिडेंट होऊ शकतात. तुम्ही अशी रिस्क कधी घेऊ नका. तर आपण पोहोचलो आहेत रांजणगावच्या महागणपतीला. ह्या साईडला तुम्हाला मंदिर दिसेल. अजून 1 किलोमीटर ऑलमोस्ट बाकी आहे, 500 मीटरच्या आसपास बाकी आहे ऑलमोस्ट. तर राईट साईडला मंदिर आहे आणि आपल्याला रस्त्यावरनं
टर्न घेऊन यावा लागतो, यू टर्न घेऊन यावा लागतो खरं सांगायचं म्हणजे. आणि हे बघा, जर तुम्ही रांजणगावला येत असाल ना, मी आत्ता पण सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो की जर तुम्ही रांजणगावला येत असाल ना, मंदिराच्या समोरचा जो रस्ता आहे तो आपल्याला क्रॉस करावा लागतो. एक तर त्या साईडने ह्या साईडला यायला किंवा ह्या साईडने त्या साईडला जायला. ह्या साईडला मंदिर आहे. हा जो रस्ता आहे आता हा अहमदनगरला जाणारा रस्ता आहे, त्याच्यावरचे वाहनं खूप जास्त जोरात चालतात आणि ते बघत नाही की काही होईल की काय असतं, ते डायरेक्टली चालत असतं. आणि मंदिर असं रस्त्याच्या कडेलाचे बाजूलाचे. जर तुम्ही येत असाल तर क्रॉस करताना थोडेसे सावधानीने करा, जेणेकरून तुम्हाला काही असा त्रास होणार नाही. आणि आपण फायनली रांजणगावच्या महागणपतीच्या मंदिरात पोहोचलेलो आहे. गेटच्या आतमध्ये जायला इथून जागा आहे, तर आपल्याला गाडी पार्किंग आतमध्ये करावी लागते. तिकडं बघू पार्किंगला कुठे जागा असेल तर. इकडं तर पार्किंग खूप कमी आहे. तर फायनली आपण रांजणगावला पोहोचलेलो आहे. आपलं पूर्ण सामान वगैरे काढून ठेवलं होतं, जायचं बाकी होतं, जातं तेवढं करतोय. काय तर हे समोर रांजणगावचं मंदिर आहे. तर रांजणगावचं जे महागणपती मंदिर आहे तिथं आपण पोहोचलेलो आहे. साडेसरांचे थोडे पुढे गेले, आपली गाडीची चावी सापडत नव्हती, तर चावी घेतली. नेहमीप्रमाणे आपल्या गाडीची चावी सापडली नाही, आपल्याकडनं चुकीच्या जागेवर ठेवली गेली होती, तर ती घेतली. तर आपण इथून देवासाठी एक हार घेतलेला आहे. तर आज गर्दी खूप जास्त असल्यामुळे आम्हाला अजून 7:30 नाशिकला पण जायचं आहे आणि मला पुण्याला पण. मला तर ठीक आहे, मला कमी यायला जवळपास 200 किलोमीटर नाशिकपर्यंत जायचं आहे. तर 7:30 नाशिकला जायचं आहे. मला तर पुण्याला जायचं आहे, मला 70-80 किलोमीटर यांना नाशिक जायचं आहे. तर आम्ही डायरेक्टली जे VIP पास आहेत त्याच्याने दर्शन घेतो आहे. तर VIP पास प्रति व्यक्ती 100 रुपयाला आहे. जर तुम्ही कधी आले तर तुम्ही घेऊ शकता. तर हा दर्शन पास आहे. आता आपल्याला जावं लागेल. डायरेक्ट निघून जायचं तिकडून, असं तिकडून जायचं डायरेक्ट पलीकडून. तर आत्ता आम्ही VIP पासने आतमध्ये हे घेतलेली एंट्री घेतलेली आहे. तर हे पाठीमागं रांजणगाव गणपती मंदिर राहिलं, महागणपती मंदिर. आणि डायरेक्टली आपण मध्ये आलो. तर चला मध्ये आता. शेठ जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. झाला का तुझं? महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक. रांजणगावचे श्री महागणपती मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याच्या उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण या मध्यकाळात सूर्याची किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला महोत्कट असे नाव असून तिला 10 सोंडा व 20 हात आहेत असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहे. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसरात नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा सभा मंडप सरदार किबे यांनी तर गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधले आहे. बांधकाम करताना उत्तम दिशा साधन साधले असल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन याच्या मध्यकाळात सूर्याची प्रकाश किरणे येथील झळझळत्या सोनेरी तेजाचे आवरण घेऊन महागणपतीच्या पूजेसाठी येतात. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे महागणपतीचं. तर आज पण इथे पास करून घेतला, कारण विषय असा आहे आता जवळपास आजचा रविवारी आणि सलग लागोपाठ 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे इथे दर्शन घ्यायला खूप मोठी रांग होती. तर काय इथे दिसतंय ना, तर 3 दिवस लागोपाठ रांग असल्यामुळे आपल्याला दर्शन घेऊन पास घेऊन दर्शन घ्यावं लागलं, कारण साळीन त्यांना अजून नाशिकला जायचं आहे. इथे एक महादेव मंदिर आहे खाली, तिथे आपण जाऊन येऊ. पायऱ्या उतरून खाली जाण्याचा एक रस्ता आहे. त्या रस्त्याने खाली आला तर आपल्याला इथे जुना कुंड बघायला मिळतो. आणि त्या कुंड असतात, त्या कुंडांच्या मध्ये आपल्याला बऱ्याचशा मूर्त्या बघायला मिळतात. ही एक आहे विष्णूची मूर्ती आणि त्या विष्णूच्या मूर्तीसोबतच इथे आपल्याला स्टेप येईल, यालाच आपण पायविहीर इथे सुद्धा म्हटलं जातं, हे आपल्याला बघायला मिळतं. तर इथे एक महादेवाची मूर्ती आहे, इकडे एक विष्णूंची मूर्ती आहे आणि इकडे जुना कुंड आहे. तर फायनली आपली अष्टविनायकची ही पूर्ण यात्रा कंप्लीट झालेली आहे. आपली बाईक राईड कंप्लीट झालेली आहे. आता आपण लास्टचा जो गणपती होता अष्टविनायकांपैकी एक रांजणगावचा महागणपती, तर महागणपतीचं दर्शन घेतलं. इथे गर्दी असल्यामुळे जसं तुम्हाला दाखवलंच की आपण VIP पासने दर्शन घेतलेलं आहे. तर आज आपल्या राईडला जे कोणी सोबत होते, म्हणजे हर्ष भाऊ असेल, साळी सर असतील किंवा सौरभ दादा असेल, तर त्यांना आपण विचारू की ते राईडबद्दल त्यांना काय वाटतं, ती ओव्हरऑल राईड कशी झाली. ओव्हरऑल राईड आता
अष्टविनायक यात्रा करत होतो म्हटल्यानंतर सुखरूप झालेली आहे आणि त्यात आम्हाला एक नवीन नवीन असे एक्सपिरियन्सेस आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही भरपूरशा ज्याही गणपतींना गेलो तिथे आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला की आम्हाला प्रत्येक ठिकाणी ही आरती मिळाली, आरती भेटली, त्यानंतर दर्शन डायरेक्टली दर्शन आणि भेटलं. व्यवस्थित मिळालं. फक्त ह्याच गणपतीला जर आम्हाला थोडासा उशीर झाला त्यामुळे आम्ही VIP पासचं हे केलं, पण बाकी इतरत्र आम्ही कुठेच त्या पद्धतीने केलं नाही. सगळं दर्शन एकदम व्यवस्थित झालं. दर्शन व्यवस्थित झालं. आपण साळी सरांना विचारू, साळी सरांना काय वाटलं राईडबद्दल. एकतर म्हणजे असं की महाराष्ट्रभर तर मी कंटिन्यू फिरतच असतो, पण मी फिरत असताना आमचा ग्रुप वेगळा होता आणि यांना घेऊन फिरणं हे माझ्यासाठी एक चॅलेंजिंग होतं. कारण कसं की रॉयल एनफिल्डचे रायडर्स आणि बाकीच्या कुठल्या कंपनीची जर गाडी आली तर त्यावेळेला ते मॅचिंग करणं खूप अवघड असतं. पण एक जर सांगायला गेलं तर एकदम चांगली राईड झाली. कुठेच काही ब्रेकडाऊन वगैरे कुठेच काही जाणवलं नाही. हे विघ्न नाही आले, कारण विघ्नहाराची राईड करत होतो आपण. विघ्नहाराच्या दर्शनासाठीच आपण राईड करत होतो. त्याच्यामुळे कुठे असं थांबून काही वेळ वगैरे जाणं वगैरे असा काही प्रकार घडला नाही. 3 दिवसाची जी राईड आम्ही ठरवली होती ती आज बरोबर कंप्लीट झालेली. त्याच्यातून कंप्लीट नाही झाली. आता सर नाशिकला गेल्यावर, मी पुण्याला गेल्यावर आपली राईड सगळी कंप्लीट होईल. आपल्यासोबत अजून सौरभ दादा होते, ते काय सांगते. राईडबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुंदर राईड, कुठल्याही प्रकारचं विघ्न नाही, एकदम व्यवस्थित. आणि या राईडच्या निमित्ताने चांगला मित्र भेटला आपल्याला, हे सगळ्यात महत्त्वाचं. राईड महत्त्वाची झाली, पूर्ण अष्टविनायक व्यवस्थित, कुठेही ब्रेकडाऊन नाही, काही नाही आणि एकदम मस्त राईड झाली. चला आपण आता मंदिराच्या बाहेर निघू, त्यानंतर बघू. तर आपण हे गणपती बाप्पा घेतले होते, यांना बाईकवर कुठेतरी आपण चिपकवू आता मस्तपैकी. जर आपण हे गणपती बाप्पा घेतलेत त्यांना आपण आपल्या बाईकला पेस्ट करू. हे जे गणपती बाप्पा घेतलेत त्यांना भेंडे ओके या ठिकाणी. अष्टविनायकांचे एक गणपती बाप्पा इथे आपले चिपकलेले आहेत. आता गणपती बाप्पांचा आशीर्वाद कंटिन्यू आपल्या सोबत राहिला. आता तर इथून निघूया आपण आता. आज सांगत होतो ना की इथे रस्ता क्रॉस करताना आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. थोडं आउट साईडला चल, 5-10 मीटर. तर इथे ते इकडून येणार आहे, पण ते पण तर आपल्याला जायचं आहे पुण्याला, पण ही पब्लिक जाते नाशिकला. त्यांच्यासोबत चाय वगैरे घेऊ असं म्हणून आपण इकडं पुढं आलेलो आहेत. रस्ता असेल नाहीये. इथून डायरेक्ट नारायणगावहून जावं लागल. इकडे नारायणगावला जाऊ मी इकडे डायरेक्ट पोहोचून जाईल घरी. इकडं रस्ता असेल का इकडं 2 मिनिटं येतो तिथे जाऊन. चला, तर इथं आपण चहा पिला आत्ता आणि आता आपण निघत आहोत. मी पुण्याला, बाकी फ्रेंड्स नाशिकला. भेटू पुन्हा. गणपती बाप्पा मोरया. चल आता येतो उद्या भेटायला, काही विषय नाही. काय हरकत नाही. तुम्हाला पण. आणि हा निशिकांत आम्ही आमच्या मार्गाला चाललाय पुण्याला, आम्ही चाललो आमचं नाशिकला. चला चला पुढच्या राईडला भेटू. नक्कीच. नाईटला काय उद्या सायंकाळी कॅफेवर भेटू आपण. हां, तर चला यांना भेटून झालं, आपण निघूया आता. मोरया. चला. हो, आताच आपण चहा घेतला. साळी सर, सौरभ आणि हर्ष भाऊ ते गेलेत नाशिकला आणि आपण जात आहोत पुण्याला. तर आता पुन्हा आपण 2 किलोमीटर जवळपास आपण पुढे गेलेलो होतो, तिथून आपण इकडे परत आलो आहेत आणि पुणे अहमदनगर रस्त्यावरून आपण डायरेक्टली जाणार आहोत.
तर आत्ता आपण पुन्हा एकदा रांजणगाव मंदिराजवळ गणपती बाप्पा मोरया. तर चला आपण आपली पुण्याकडे जायचे प्रवास सुरू करूया. तर आपल्याला इथून पुण्या हे अजून जवळपास 64 किलोमीटर. हे जे ठिकाण आहे ना, या ठिकाणी असं आजपर्यंत मला कधी झालेलं नाही की ट्रॅफिक जाम नव्हती. असं मी ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो म्हणजे मंथमध्ये 3 ते 4 वेळा रांजणगावला येतो, कारण माझ्या मीटिंग्स असतात MIDCमध्ये, तर त्या रिगार्डिंग. पण असा एकही दिवस गेला नाही की ते ट्रॅफिक जाम नव्हती. कंटिन्यू ट्रॅफिक जाम असते, कंटिन्यू डायरेक्ट. आता मी स्वतः NS200 ओन करतो. तुम्हाला माहिती आहे आपली बाईक NS200 आहे. तर मला NS200मध्ये एक ड्रॉबॅक वाटतो, जो मी आता 20,000 किलोमीटर माझी गाडी कंप्लीट झाली. 20,000 कंप्लीट झाल्यानंतर एक मी व्हिडिओ बनवणार होतो. तो मी बनवणाराचे गाडीचा व्हिडिओ म्हणजे रिव्ह्यू व्हिडिओ. तर ॲज अ NS ओनर मला हिच्या ब्रेकिंगमध्ये असं वाटतं ना की मागचा ब्रेक लागतच नाही यार, थोडा पण नाही लागत. जे कोणी NS ओनर असतील त्यांना असेल माहिती. म्हणजे BS6 BS7 मॉडेल, जे आता 2023मध्ये नवीन आलं ते मॉडेल नाही म्हणते मी, जे 2023च्या आधीपर्यंत होतं BS6 मॉडेल, नॉर्मल शॉकअप्सवालं, नॉर्मल सस्पेन्शनवालं. जे अपसाईड डाऊन सस्पेन्शन्स आले ते वालं मॉडेल नाही म्हणते. ती मी अजून चालवून नाही बघितली म्हणून तिच्या ब्रेकिंगबद्दल मी सांगू नाही शकत. पण जी ही माझी जुनी मॉडेल आहे, जे नॉर्मल सस्पेन्शन आहे तिचं, ती वाली, तिचा मागचा ब्रेक खूप, त्याच्यावर डायरेक्ट उभं राहावं लागतं असं म्हणा. तिचा मागचा ब्रेक प्रॉपर लागत नाही NSचा. तर काय माहिती बजाजने असं का बनवलेलं, पण मागचा ब्रेक प्रॉपर लागत नाही. जी काही गाडीचा लोड पडतो तो सगळा पुढच्या ब्रेकवर पडतो. पुढच्या ब्रेकवर गाडी जास्त लवकर कंट्रोल होते. पुढची जी ब्रेकिंग आहे NSची ती खूप स्ट्रॉंग आहे, मागची ब्रेकिंग एवढी स्ट्रॉंग नाही आहे. सूर्यास्त प्लस आपला राष्ट्रध्वज, खूप छान असा नजारा आहे. अजून फक्त 100 मीटर राहिली आपली आता. पेट्रोल ऑलमोस्ट आपलं 723 किलोमीटर झाली आहे पूर्ण राईड. 723 किलोमीटर राईडचा जो काही आपला खर्च झाला आहे, जो काही आपले अनुभव होता, त्या अनुभवा रिगार्डिंग एक व्हिडिओ, हे सगळे राईडचे व्हिडिओ झाल्यानंतर आपले भेटीस घेऊन येणार आहे. नाही, पब्लिक बाहेरच उभी झाली. फायनली रूमवर पोहोचले. आता हातपाय धुतले, आता चहा प्यायला जायचं आहे, त्यानंतर आपल्याला मोरया गोसावी मंदिरात जायचं आहे. तर चला, तर घेतलं आत्ता संगीतला, जाऊया मंदिरात. तर फायनली आपण मंदिरात पोहोचलेलो आहे, मोरया गोसावी मंदिरात. या समोर पाठीमागं तुम्हाला प्रवेशद्वार दिसतच असेल, मंदिर समोर आहे, तिकडे जाऊया आपण. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता मंदिरात शूट करू देत नाही म्हणून नाही केलं. तर पूर्ण अष्टविनायक राईडबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यांचे उत्तर नेक्स्ट जो व्हिडिओ येईल, जो मी राईडवरती आलेली जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करेल त्या रिगार्डिंग. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.